नमस्कार मित्रांनो, तर लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या आणि तुळजा बोलत असतात. सूर्याला तेजूची काळजी वाटत असते म्हणून तो तुळजाला तेजूविषयी चौकशी करत असतो. तो बोलतो की तुळजा कशी आहे ग तेजू? तुळजा बोलते की छान आहे, चांगली आहे ती. तेव्हा सूर्या म्हणतो की घाबरली असेल ना ग ती खूप? तुळजा म्हटले की हो, तसं मला जाणवलं. तेव्हा सूर्या म्हणतो की अक्का काय बोलल्या का ग तुला तेजूविषयी? आत्या काय बोलली का? तुळजा म्हणतो की अरे काय झालं, तुला काय सांगू, त्या दोघीसुद्धा तेजूला आज तयार करत होत्या. त्यांची आज पहिलीच रात्र होती ना, आणि नको तेव्हा मी तिथे गेले आणि त्या दोघींनीसुद्धा माझ्यावर जबाबदारी टाकली मी समजून सांगावं म्हणून. अरे सूर्या, पण हे कसं शक्य आहे? मी तिला कसं सांगणार, आणि ते पण पहिल्या रात्रीविषयी, कारण अजून माझीच पहिली रात्र झाली नाही आहे. हे ऐकल्यावर सूर्या लाजतो. तो म्हणतो अगं तुळजा. तुळजा म्हणते की सॉरी, चुकून बोलले. ते दोघंसुद्धा लाजायला लागतात. इकडे तेजू दुधाचा ग्लास घेऊन शत्रूच्या रूममध्ये निघालेले असते. शत्रू बेडवर पडून झाली आज माझी फायनली बायको होणार याची स्वप्न रंगवत असतो. तेवढ्यात तेजू दार उघडते आणि दुधाचा भरलेला ग्लास घेऊन येते. शत्रू तो दुधावरचा ग्लास बघितल्या झाकण ढकलतो आणि गटागटा पिऊन टाकतो. तेव्हा तेजू खूप घाबरते. शत्रूला म्हणते की शत्रू, मला तुझ्याशी पहिल्यांदा काहीतरी बोलायचं आहे. शत्रू म्हणतो की आता काय बोलायचं आहे? आज कोण काय बोलतं का? तेव्हा तेजू म्हणते की शत्रू, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मग तुला ऐकावं लागेल. शत्रू म्हणतो की काय, माझंसुद्धा तुझ्यावरच प्रेम होतं, पण तू कधी माझं ऐकून घेतलंस? शाळेच्या बाहेर मी रोज येड्यागत तुझ्या मागं फिरायचो, तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचो, पण तू तोंड वाकडं करून दुसरीकडून तिथून पळून निघायचीस. तेव्हा मला सुद्धा असंच वाटायचं. शत्रू कशाचाच हिशोब मागे ठेवत नाही, सगळ्याचा बदला पूर्ण करतो. तेजू म्हणते की ऐक ना शत्रू, आपण आपल्या नात्याची सगळं बाजूला ठेवून एक नव्याने सुरुवात करूया का? शत्रू म्हणतो की आता काय नव्यानं सुरुवात करायची, आता तर तू माझी बायको झालीस. आणि एक मिनिट, तू मास्तरी नाहीस याचा अर्थ आज तू मला शिकवायचं नाहीस, आज तर मी तुला सगळं शिकवणार. तेजू म्हणते की ऐक शत्रू, तुला नवरा म्हणून स्वीकारण्यासाठी थोडा वेळ लागेल. शत्रू म्हणतो की अजून कसला वेळ? तुला वेळ मिळवावा नाही लागणार, तुझा वेळ संपला आहे. आता मी तुझा बायको आहे हे तुला आता मी तुझा नवरा आहे हे तुला समजून घ्यावंच लागणार आहे. तेजू पुढे काही बोलणार इतक्यात शत्रू तिला बेडवर ढकलतो आणि जबरदस्ती करायला चालू करतो. तेजू खूप घाबरलेली असते. शत्रू बिचारा जनावरासारखा तिच्या अंगावर पडतो. हे बघून तेजू खूप रडते. तरीसुद्धा शत्रू अजिबात आवरत नाही. त्याचं काम झाल्यानंतर तो तिथून निघून जातो. तेजू मात्र तशीच बेडवर पडून रडत राहते की तिच्यासोबत आज काय झालं. शत्रू बाहेर जातो. इकडे तेजू रडत बाथरूममध्ये जाते. तिला तिच्या संघाचा आज खूप किळस येत असतो. ती शावर चालू करून त्या नळाच्या पाण्याखाली आंघोळ करते आणि तिथंच ती आपल्या नशिबाला कोसत रडत पडते. सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर सूर्या तेजूला घरी आणण्यासाठी गाडी आणतो. गाडी बघितल्यानंतर तुळजा तिथे दोघेजण जाणार असतात. हे बघून सूर्या गाडी पुसताना धनू बघते. धनूला वाटतं की दादानी नवीन गाडी घेतली आहे. धनू मोठ्याने दादा म्हणून ओरडते. सगळेजण घरातले शॉक होतात. सगळ्या बहिणी पळून बाहेर येतात. म्हणतात की धनू काय झालं? तेव्हा धनू पळत गाडीजवळ जाते आणि म्हणते की आपल्या दादांनी आपलीसाठी गाडी घेतली, आता तो भाग्याला मला शाळेत सोडणार, तुळजा बहिणीला फिरायला घेऊन जाणार, राजू तुला भाजी आणायला मार्केटमध्ये सुद्धा नेणार. हे बघून सगळ्या बहिणी खूप खुश होतात. तेवढ्यात तुळजा येते. सूर्या त्या सगळ्यांचं तोंड बंद करतो आणि म्हणतो की अगं आपली गाडी नाही, मी मित्राची 1 दिवसासाठी मागून आणली आहे इथे तेजूला 5 परतावण्यासाठी माघारी आणायला. तेव्हा बहिणी म्हणतात की हो मग तू आम्हाला घेऊन नाही जाणार? सूर्या म्हणतो की नाही, तुळजाला आणि मी दोघंच घेऊन जाणार. अरे तुमची कामं आहेत ना म्हणून तुम्हाला नाही नेणार, आपण सोडायला जाऊया ना सगळे. धनू म्हणते असं करणार का दादा तू? तेव्हा सूर्या त्यांना समजावून सांगतो. धनू म्हणतो की पण अक्काला आणायला गाडी कशाला पाहिजे? सूर्या म्हणतो की आता ती मोठ्या घरात गेली, तिच्या मोठ्या घराला शोभेल असं आपल्याला नको का थाट मांडायला, म्हणून मी गाडी आणली. सगळ्या बहिणी खुश होतात. आतमध्ये जातात. तुळजा सूर्याची छेड काढत म्हणते की का, कसला भित्रा आहे माझा नवरा, त्याच्यात अजिबात सुद्धा हिंमत नाही आहे. का नाही सांगितलंस बहिणींना की तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा आहे, लॉंग ड्राईव्हला जायचं आहे? सूर्या म्हणतो की काय अगं तुळजा? तेव्हा तुळजा म्हणते काय माझा नवरा रोमॅन्टिकच नाही. सूर्याला असतो. तुळजा म्हणते की गंमत करते, काही नाही एवढं. इकडे शत्रूला मंजुळाचा फोन येतो. शत्रू फोनवर बोलत असतो. ती विचारत असते की तू अजून इतक्या दिवस का आलेला नाही आहेस? तेव्हा शत्रू म्हणतो की अगं काम होतं, काम झालं की मी पहिला तुझ्याकडेच येणार आहे. तेव्हा तिकडची बाई म्हणत होती कधी येणार आहेस? तेव्हा शत्रू काहीतरी बहाणा मारून फोन ठेवून देतो. तो स्वतःशीच म्हणतो की ही तर माझ्या मागं पूर्ण चिकटलेलीच आहे. मध भेटल्यानंतर कोण पोळ्याच्या मागं जातं का? हिच्या माझ्या कुंडलीतून बाहेर काढलं पाहिजे, असं तो फोनवरचं बोलणं ठेवल्यानंतर बोलतो.
इकडे दोन्ही आया त्याच्या सासवा रूममध्ये जातात तर तेजू कुठेच दिसत नाही, म्हणून इकडे शावरचा नळ चालू असतो. तेव्हा त्यांची बायको, बारकी बायको म्हणते की अहो बाथरूममध्ये शावर चालू आहे, खूप वेळ झालं शावरचा आवाज येतोय. म्हणून त्या बाथरूममध्ये जातात तर तेजू तिथे बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. शावर चालू असतो. त्या दोघीसुद्धा तिला आवरतात, आवरून बाहेर आणतात. त्या म्हणतात की अशी कशी पडली, बाथरूममध्ये उडी पडली, हिला कसं माहीत नाही. तेव्हा त्या लगेच एका नोकराला सांगून लिंबू सरबत बनवायला आणायला लावतात. त्या बघतात तर तिच्या अंगावर पूर्ण व्रण उठलेले असतात. त्यातली एक बायको म्हणते की अरे ही पडलेली नाही, हा तर दुसराच प्रकार आहे. तेव्हा शत्रूची आई म्हणते की कसं जनावरासारखं ओरबडलं हिला, मला आज माझा मुलगा आहे याची मला खरंच काळजी वाटते. मला जर माहीत असतं हा असाच वागणार आहे तर मीच याच्या अंगावर एखादं नख लहानपणीच ओरबाडलं असतं, जेणेकरून मला आज हा दिवस पाहायला भेटला नसता. काय तोंड दाखवणार आहे मी सूर्याला, सूर्या काय विचार करेल माझ्याबद्दल. अगं सूर्या माझा भाचा आहे. त्या दोघीसुद्धा खूप रडतात. तेजूची अवस्था बघवत नाही त्यांना. त्या लिंबू सरबत बनवून आणतात, तिला शुद्धीत आणतात, तिला लिंबू सरबत पाजतात. त्याची आई तेजूची माफी मागायला लागते की तेजू माफ कर, आम्ही तुला यासाठी म्हणत होतो की लग्न नको करूस, पण काय करणार, कसं जनावरासारखं ओरबाडलं आहे तुला. तेजू म्हणते की त्या जनावराचं बरं तरी असतं, एकच दिवस ओरबडतं आणि मारून टाकतं, पण माझं आयुष्य तसं नाही आहे. मला आयुष्यभर हे सगळं ओरबाडणं माझ्या अंगावर सहन करावं लागणार आहे. तेव्हा त्या म्हणतात की तेजू तू काहीसुद्धा काळजी करू नको, का झालेला सगळा प्रकार मी आज मालकांच्या कानावर घालते. तेजू म्हणते की त्यांनी काय फरक पडणार आहे, कोणाला काय फरक पडणार आहे, आणि तुम्ही त्यांना सांगचाल पण माझ्या मनावर झालेला घाव आहे तो त्याच्या जखमा कोण भरून काढणार. ते आपल्या सांगत बसतात. त्या दोघी म्हणतात की सूर्या येईल आता न्यायला. तेव्हा तेजू म्हणते की काही काळजी करू नका, मी यातलं काहीसुद्धा दादाला कळू देणार नाही. त्या दोघी रडत असतात. त्यांना तेजूला कुठल्या पद्धतीने तोंड दाखवावं हे कळत नाही. तेजू उठून बाथरूममध्ये आंघोळीला जाते. इकडे सूर्या तेजूला आणायला लागतो. तेजूला आणताना सूर्या आणि तुळजा दोघेसुद्धा गाडीत बसतात. सूर्या गाडी चालू करतो तेव्हा ती गाडी चालूच होत नाही. तेव्हा सूर्या हात जोडून म्हणतो की काय चाललं आहे देवा तुझं, चालू होऊ दे गाडी, तुळजा पहिल्यांदा माझ्यासोबत गाडीत बसली, असं नका होऊ दे प्लीज, गाडी चालू होऊ दे. तो गाडी चालू करतो तर गाडी चालू होते. तुळजा सूर्याकडे बघून हसत असते. तर इकडे तेजूची अवस्था बघून त्या दोघीसुद्धा खूप नाराज झालेल्या असतात. शत्रूसाठी त्यांना शत्रूचा किळस यायला लागलेला असतो. आता पुढे काय होतंय पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.